बीड जिल्ह्यातील विलास घुले हत्या प्रकरणाने आधीच संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे। या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि त्यांचा मुलगा सौरभ सोनवणे यांचे नाव आल्याने एकच खळबळ उडाली। आतापर्यंत या प्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली। यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरू झाले। मात्र एका पीडित महिलेच्या दाव्याने या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे। महिलेने गंभीर आरोप करत सांगितले की या हत्यामागे केवळ वैयक्तिक वाद नव्हता, तर ब्लॅकमेलिंग, अत्याचार आणि सततच्या धमक्यांचं मोठं कारण होतं। मात्र भीतीपोटी ती पोलिसांकडे जाऊ शकली नाही। नेमकं या महिलेचा दावा काय आहे आणि या प्रकरणात तपास कुठपर्यंत पोहोचला आहे, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी हरिचंद्र पवार, तुम्ही पाहत आहात सकाळ। केज तालुक्यातील टाकळी येथे विलास घुले हत्या प्रकरण घडल्यानंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात मोठा संताप व्यक्त झाला। या घटनेनंतर आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत आंदोलनं झाली, रास्ता रोको करण्यात आला, तर नातेवाईकांनी अनेक तास मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून निषेधही नोंदवला। त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करत अनेक आरोपींना अटक केली। यात बाबासाहेब गुरुबा कदम, मंगेश गुरुबा कदम, रामेश्वर गायकवाड, शुभम गायकवाड, भैयासाहेब गायकवाड, अजय उर्फ बंकट कदम, नवनाथ परशुराम कदम, दीपक कदम, संतोष नरहरी कदम यांच्यावर या प्रकरणात आरोप करण्यात आले। SIT मार्फत तपास सुरू असतानाच आता या प्रकरणात एका महिलेची गंभीर तक्रार समोर आली आहे। पीडित महिलेच्या तक्रारीनुसार विलास घुलेचा मित्र उमेश माने यांनी तिच्यावर जबरदस्ती करत अत्याचार केला। याच वेळी त्याने आक्षेपार्ह व्हिडिओ देखील बनवले। यानंतर हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करत तिला ब्लॅकमेल केलं। जेव्हा या त्रासाचा अतिरेक झाला तेव्हा तिने हा संपूर्ण प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला। कुटुंबीय पोलिसांकडे तक्रार देण्याच्या तयारीत असतानाच रमेश घुले यांनी त्यांना मध्यस्थी करत यापुढे असा त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी, पण जर तुम्ही पोलिसात गेलात तर तुमचे काही खरे नाही। रमेश घुलेच्या या धमकीने तिचे कुटुंबीय भीतीच्या छायेत होते। या त्रासाला कंटाळून त्यांनी शेतातील घर सोडून गावात राहायला देखील गेले होते। गावात राहायला गेल्यानंतरही विलास घुले आणि उमेश माने यांचा त्रास काही थांबला नाही। ते बुलेट आणि काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीने त्यांच्या घरी येऊन त्रास देत होते। 3 जून रोजी विलास घुले यांनी महिलेला पुन्हा धमकी दिली होती, तू पूर्वीसारखे संबंध ठेव, नाहीतर तुझ्या लेकरांचा आणि नवऱ्याचा जीव घेईल। त्यानंतर 20 जूनच्या रात्री विलास घुले आणि उमेश माने पुन्हा तिच्या घरासमोर गेले आणि गाडीचा हॉर्न वाजवून तिच्यावरती आणि तिला शिवीगाळ सुरू केली। यावर आम्हाला सुखाने जगू द्या अशी विनंती पीडित महिलेच्या पतीने केली, परंतु तू बाहेर ये, तुला खल्लास करतो अशी पुन्हा धमकी त्याला देण्यात आली। याच त्रासातून मार्ग काढण्यासाठी आणि समजावून सांगण्यासाठी पीडित महिलेचे वडील, पती आणि इतर नातेवाईक केज रस्त्यावरील कदमवाडी फाटा दरम्यान असलेल्या गावकरी हॉटेलवर गेले। मात्र तिथे विलास आणि उमेश माने यांनी काचेच्या बाटल्या आणि विटांच्या तुकड्यांनी या कुटुंबाला बेदम मारहाण केली। त्यांनी आधी मारहाण सुरू केल्यामुळे स्वतःच्या बचावासाठी माझ्या वडिलांनी हात उचलला आणि त्यातूनच विलास घुलेचा मृत्यू झाला असा दावा या पीडित महिलेने केला आहे। आता या प्रकरणी पीडित महिलेने पोलीस प्रशासनावर देखील गंभीर आरोप केले आहेत। आम्ही केज आणि बीड पोलीस ठाण्यात खटला दाखल करण्यासाठी गेलो होतो, मात्र पोलिसांनी अजूनही आमची तक्रार नोंदवून घेतलेली नाही। पोलिसांनी आमची बाजू ऐकून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या पीडित महिलेने केली आहे। तर या प्रकरणी अद्याप पोलिसांमध्ये कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही। तसेच पोलिसांनी आपली बाजू ऐकून न्याय द्यावा अशी मागणीही महिलेने केली आहे। या आरोपांवर पोलिसांची अधिकृत भूमिका अद्यापही समोर आलेली नाही। दरम्यान या हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव तक्रारीत आल्यामुळे राजकीय वातावरण तापलं। SITने चौकशीची प्रक्रिया सुरू केली असून संबंधितांची चौकशी करण्यात आली आहे। या प्रकरणात राज्यातील अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत, मात्र तपास यंत्रणांकडून अंतिम निष्कर्ष अद्यापही जारी करण्यात आलेला नाही। त्यामुळे विलास घुले हत्या प्रकरण आता केवळ एका हत्येपुरतं मर्यादित राहिलेलं नाही। महिलेचे गंभीर आरोप, ब्लॅकमेलिंग, अत्याचार, धमक्या आणि पोलिसांवर केलेले आरोप आणि राजकीय वाद या सर्वांमुळे तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे। या प्रकरणात नेमकं सत्य काय याचा उलगडा आणि पोलीस तपास, फॉरेन्सिक पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच होणार आहे। तोपर्यंत सर्व आरोप तपासाच्या अधीन असून संबंधितांची बाजू आणि अधिकृत तपास अहवाल समोर येणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे या प्रकरणात पुढे काय राजकीय घडामोडी घडणार ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ